मी माझ्या स्वतःच्या शेतात BBFने 25 ते 30 एकर जमीन हर वर्षाला करतो आणि लोकांचं पण BBFद्वारे 50 ते 60 एकर हर वर्षी करून देतो. नमस्कार, मी परमेश्वर डिसले, कृषी पर्यवेक्षक सारवाडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा. तर आज आपण ललितजी खवशी मौजा आज्ञादेवी यांच्या शेतात आलेलो आहोत. तर ते शेतकरी मागच्या 6 वर्षापासून दरवर्षी BBFवर 25-30 एकर सोयाबीन स्वतःच्या शेतात पेरतात आणि गावातील इतरही शेतकऱ्याची जवळजवळ 50 एकरवर BBFद्वारे सोयाबीनची पेरणी करून देतात. तर यावर्षी BBFवर सोयाबीनचा पेरा जास्त प्रमाणात वाढला आहे. तर आपण जर BBFवर सोयाबीनची पेरणी केली तर असं 5 ओळीनंतर एक मृत सरी तयार होते. याच्यामुळे काय होते, ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस शेतातील अतिरिक्त पाणी ह्या मृत सरीद्वारे निघून जाते आणि त्यामुळे आपलं सोयाबीन शेतामध्ये डुबत नाही आणि पिकाची वाढ व्यवस्थित होते. आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडते त्यावेळेस हा आपला 5 फुटाचा जो गादीवाफा तयार होतो, याच्यामध्ये मृद व जलसंधारण झाल्यामुळं पीक आपलं तग धरून राहते, पीक आपलं मरत नाही किंवा फुलगळ होत नाही. अशा प्रकारे आपण BBF यंत्राद्वारे जर सोयाबीनची पेरणी केली, त्यासोबत आपलं फवारणी करणे, आंतरमशागत करणे, निंदन करणे, डवरणी करणे, पाणी देणे इत्यादी सर्व कामं व्यवस्थित करता येतात आणि पिकाला व्यवस्थित सूर्यप्रकाश व हवा भेटल्यामुळं फुलधारणा जास्त होते आणि पिकाची वाढ जोमदार होऊन शेंगाही जास्त प्रमाणात लागतात आणि दाणेही आपले चांगले भरल्यामुळं आपलं उत्पादन हमखास येण्यासाठी मदत होते. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपलं सोयाबीनचं उत्पादन दरवर्षी घटत आहे, तर त्याच्या मागचे कारणं शोधून आपण त्याच्यावर उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे. तर त्याच्यातलं मुख्य तंत्रज्ञान म्हणजे BBFवर सोयाबीनची पेरणी केली तर बरेचसे प्रश्न आपले याच्यामुळे सुटून जातात. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सोयाबीनची बीज प्रक्रिया करून BBF यंत्राद्वारे जर आपण पेरणी केली तर आपलं 80% उत्पादन तिथंच वाढते. धन्यवाद.